माणसाला दास व्हावं वाटतं का स्वामी व्हावं वाटतं? सांगा, आपल्याला काय नोकर व्हावं वाटतं का साहेब व्हावं वाटतं? दास. आमचे व्यास मुनी सांगतात, या जगतामध्ये 5 माणसं जिवंत असून मेलेले आहेत, त्याच्यामधला हा एक दास. जीवतोपी मृतपंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्री व्याधिथो मूर्ख आणि प्रवासी नित्य सेवका. सेवक हा जिवंत असून मेल्यासारखा आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात, देवा सेवक बनवा, सेवक. दास बनवा, दास. कारण दासामध्ये आणि स्वामीमध्ये काय फरक आहे ऐका बरं का. स्वामीला दास स्वामीची सेवा करतो, पण स्वामीला मात्र दासाचं परिपालन करावं लागतं बरं का. गीतेमध्ये एक श्लोक आहे, अनन्या चिंतयन्तो माम. तो जर अनन्य भावाने देवाची गुरुची सेवा करत असेल, अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिउपासते आणि तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम्. याला शिकून कुणी काढलेली का? पट्टी येते तुम्हाला, पट्टी पावती, त्याच्यावरती घोष वाक्य आहे, योगक्षेम वहाम्यहम्. म्हणजे काय? तुम्ही हप्ते भरत राहा, तुम्ही हप्ते भरत राहा, आम्ही तुमच्या बरोबर जिंदगी के साथ भी जिंदगी के. ही गीतेतलं वाक्य आहे. भगवान परमात्मा सांगतात, जो माझं अनन्य भावाने स्मरण करतो, चिंतन करतो, त्याचा योग आणि क्षेम वाहण्याचं काम माझं स्वतःच आहे. म्हणून दास व्हावं बर का कधी पण ते श्लोकाचाही अर्थ कळत नाही, त्या पदाचाही अर्थ कळत नाही. एक ब्राह्मण होता आणि शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, पाठ नाही माझ्या, पण विद्वत्ता आणि श्रीमंती क्वचित वेळेला एकत्र येते बर का. क्वचित, कधीतरी. त्याला योगायोग म्हणावं. एक विद्वान ब्राह्मण होता, पण पैसा नव्हता. मुलगी लग्नाला आली, वयात आली, मुलीचं लग्न करायचं तर पैसाच नाही. काय करावं, पैसा नाही. इकडं बघ तिकडं बघ, कुणी मदत करेना. शेवटचा नाविलाज झाला आणि त्यांनी विचार केला, राजाकडे जाऊ आणि आपण आपल्या मुली करता राजाकडे पैशाची मागणी करू, मुलीचं लग्न होईल. म्हणून तो ब्राह्मण राजाकडे गेला आणि राजाला विनंती केली, महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे, मदत करा. राजाने विचार केला, तुला मदत करू, पण तुझ्या जवळ आहे काय? तू काय करतोस? म्हटले, मी पूजापाठ, प्रवचन, कीर्तन करतो. म्हटले, मग एक काम कर, मी तुला संपूर्ण लग्नाचा खर्च करून देतो, मला फक्त एका श्लोकाचा अर्थ सांग. मग राजाने त्या ब्राह्मणाला तो श्लोक सांगितला आणि त्या ब्राह्मणाने राजाला लगेच त्या गीतेच्या श्लोकावरती प्रवचन दिलं 1 तास. राजा म्हटला, नाही अर्थ कळाला अजून, उद्या या. ब्राह्मण घरी गेला, काढले सगळे उपनिषद, महाभारत, गीता, टीका, गीता भाष्य, पुन्हा तो श्लोक काढला, त्याच्यावरती प्रमाण, सिद्धांत, अमक तमक जुळवाजुळव करून पुन्हा राजाकडे गेला. दुसऱ्या दिवशी, महाराज आता मी आलोय, तयारीत आलोय, कर सुरुवात. कालचाच श्लोक
केली सुरुवात. 1 तास झाला. राजा म्हटला अजून नाही अर्थ कळाला. जा घरी, कर तयारी, पुन्हा उद्या ये. किती दिवस गेला तो? 1 महिनाभर. 1 महिनाभर तो ब्राह्मण राजाच्या दरबारामध्ये जाऊन त्या श्लोकावर प्रवचन देऊ लागला. राजा म्हटला अजून अर्थ कळालाच नाही. तो ब्राह्मण घरी आला, डोक्याला हात लावला आणि ओट्यावरती आपल्या अंगणामध्ये बसला. आपल्या मुलीचं लग्न होऊच शकत नाही. राजा जर एवढा त्रास देतोय तर प्रजेचा तर विषयच संपला. आणि बापाला चिंतातूर बघितलं मुलीनं. मुलीला वाटलं जास्तच चिंता घेतली बापाने, म्हणून ती मुलगी जवळ आली, बापाच्या खांद्यावर हात ठेवला आणि बापाचा चेहरा निहाळला. बर का, म्हणून मुलीचं प्रेम बापावर असतं बर का. कारण त्या मुलीनं बापाला पाहिलेलं राहतं. लग्नाच्या आधी जाऊ द्या, पण लग्नाच्या दिवशी मात्र त्या मुलीला बापाचा सगळा वृत्तांत आठवतो. जर शाळेमध्ये जायचं असेल, सहलीला जर फी घ्यायची असेल, बापाला चपला नसतील, कपडे नसतील, पण बाप कधीच म्हणत नाही, पण मुलीचं पहिलं पूर्ण करत असतो. लग्नामध्ये बघा, तुम्ही कधी पण लग्नाला जा, कोणाच्याही जा, पण इथून पुढं तुम्ही लग्नाला गेल्यावर काय पाहता? शोकेश पाहता, कपाट पाहता, पाहुणे रावळे, एकमेकाच्या साड्या, दागिने, कपडे पाहता. फक्त उद्यापासून जर कोणाच्या लग्नाला जाण्याला प्रसंग झालाच, फक्त एकदा त्या मुलीच्या बापाकडे पहा, एकदा बारीक नजर लावून पाहिजे. तो मुलीचा बाप तिच्या लग्नाकरता 25 लाख रुपये, 30 लाख रुपये खर्च करतो, पण त्या बापाकडे जर बारीक लक्ष दिलं ना, लग्नाच्या दिवशी सुद्धा त्याच्या पायात चप्पल ही जुनीच सापडेल. अंगामध्ये कपडे लग्नाचे सापडतील नवीन, पण त्या कपड्यांमध्ये जे बनेन दिसतं ना बाहेरून, ते जुनच राहिलं, ते पण छिन्न विछिन्न झालेलं. त्या बापाच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न असतो का माझ्या मुलीचं लग्न निर्विघ्न, काही कमी पडता कामा नये, हा उद्देश त्या मुलीच्या बापाच्या मनात असतो. बापाच्या खांद्यावर हात ठेवला मुलीनं आणि बापाला निहाळलं. बाप चिंतातूर दिसला. त्या मुलीला बापाला विचारलं, बाबा लग्नाची चिंता आहेत का? म्हटले, बाळा इथून माग लग्नाची चिंता होती, पण आता भलतीच लागली. इथून माग लग्नाची चिंता होती, पैसे मी काही केलं असतं, पैसे उभे केले असते, पण आता चिंता अशी लागली की राजाला 1 महिनाभर प्रवचन देतो. 1 महिना, त्या महिन्यामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, जेवढं शिकलेलं होतं ना तेवढं त्या राजाला पाजळलं एका श्लोका करता. तरी तो म्हणतो अर्थ नाही कळाला. त्याचं दुःख तुझ्या लग्नापेक्षा जास्त. मुलगी म्हटली, 1 महिन्यापून प्रवचनाला जाता? म्हटले हो. कोणता श्लोक आहेत? आणि मग बापाने त्या मुलीला श्लोक सांगितला. अनन्या चिंतयन्तो माम ही जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. श्लोक ऐकला आणि मुलीनं एका शब्दात सांगितलं, बाबा खरोखर तुम्हाला श्लोकाचा अर्थ कळाला? म्हटली, बाळा तू पण म्हणायला लागली? म्हटले हो. म्हटले, त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, जो देवाचं अनन्य भावाने स्मरण करतो, चिंतन करतो, त्याचा योग आणि क्षेम स्वतः भगवान परमात्मा वाहतो, त्याला देव राजाकडे जायची गरज नाही. मग त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, अरे त्याचा अर्थ तर हाच आहे. गेला नाही. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, सैन्य आलं. सैन्याला सांगितलं, मला गरज नाही राजाची. देवाला काळजी असेल
बगलदेव राजाला कळालं का आता याला त्याच्या श्लोकाचा अर्थ कळाला. म्हणून श्लोक नुसत्या वाचण्यामध्ये नाही, त्याचा अर्थ. एकनाथ महाराज हा ग्रंथ नुसता वाचायला सांगत नाही, भाव भवधरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, 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 कृपा करी हरी दयावरी, 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 ओ कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, स्वमुखे आपण